So welcome student. In previous lecture we have already started disorders of thyroid gland. In previous lecture we have completed the morphology of thyroid gland, then histology of thyroid gland. In that we have completed the hyperthyroidism, means that is a disorder. And today we will start with the next point, that is the hypothyroidism. पहा, आधीच्या लेक्चरमध्ये थायरॉइड ग्लँड शिकायला आपण सुरुवात केली होती की जी लार्जेस्ट असणारी एंडोक्राइन ग्लँड आहे, बरोबर आहे. आत्ताच्या लेक्चरला आपल्या किंवा आधीच्या लेक्चरला आपण काय काय कंप्लीट केलं होतं, तिची मॉर्फोलॉजी कंप्लीट केली. त्याच्यानंतर काय कंप्लीट केलं तर त्याची हिस्टॉलॉजी पण आपण कंप्लीट केली. नंतर आपण त्याच्यापासून सिक्रेट होणारं थायरॉक्सिन नावाचं हार्मोन आहे ते पाहिलं, त्याची फंक्शन्स पाहिली. आणि हे सगळं झाल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड असणारे डिसऑर्डर सुद्धा शिकायला आपण सुरुवात केली. डिसऑर्डर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक्सेसिव्ह सिक्रेशन झालं तरी सुद्धा डिसऑर्डर असते आणि लेस सिक्रेशन झालं तरी सुद्धा डिसऑर्डर असते. मग आधीच्या लेक्चरमध्ये आपण हायपर सिक्रेशन कंप्लीट केलंय. हायपर सिक्रेशन म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त थायरॉइड हार्मोन सिक्रेट झालं तर कुठली डिसऑर्डर निर्माण होते, आणि त्या डिसऑर्डरचं नाव आपण शिकलो होतो ग्रेव्हज डिसीज, किंवा त्याला आपण एक्झोप्थॅल्मिक गॉइटर असं म्हणत होतो. की ज्या डिसऑर्डरमध्ये आपण पाहिलं की आयबॉल्स हे प्रोट्रुडिंग होतात, आयबॉल हे बाहेर येतात, बेसल मेटाबॉलिक रेट वाढतो, हार्ट रेट वाढतो, ब्लड प्रेशर वाढतं, टेम्परेचर वाढतं, नर्वसनेस वाढतो, इरिटेबिलिटी वाढते, आयबॉल बल्ज होतात कारण तिथं सॉकेटमध्ये टिश्यू डिपॉझिट होतो. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. आता आत्ताच्या लेक्चरला सुद्धा आपण थायरॉइड ग्लँड मधलीच डिसऑर्डर बघणार आहोत, पण ती डिसऑर्डर कशी असेल, हायपोसिक्रेशनची असेल. मग आता तुम्हाला माहित झालं हायपो मीन्स लेस. When there is a less secretion of thyroid hormone or thyroxine, it causes hypothyroidism. Means there is a less secretion of thyroxine or thyroid gland. आता लेस सिक्रेशन आहे ह्याच्यामध्ये, त्याला आपण हायपोथायरॉइडिझम म्हणतो. आणि हायपोथायरॉइडिझम मध्ये काय होतं पहा, देयर इज अ लेस सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन हार्मोन और थायरॉइड हार्मोन. इन सम केसेस देयर इज अ रिमूव्हल ऑफ थायरॉइड ग्लँड ऑल्सो. काही वेळेला थायरॉइड ग्लँड ही रिमूव्ह सुद्धा केली जाते, आणि रिमूव्हल ऑफ थायरॉइड ग्लँड इज नोन ॲज व्हॉट, लक्षात ठेवा शब्द, that is known as what? That is known as thyroidectomy. Thyroidectomy means removal of thyroid gland. ठीक आहे. मग पहा, जर लेस सिक्रेशन थायरॉक्सिन हार्मोनचं झालं तर कुठल्या कुठल्या डिसऑर्डर तयार होतात, तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत त्यातली पहिली डिसऑर्डर की ज्या डिसऑर्डरला आपण म्हणतो क्रेटिनिझम. सो फर्स्ट डिसऑर्डर इज द क्रेटिनिझम. So, cretinism is a disorder which is causes in the children due to the less secretion of thyroid hormone. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. So, cretinism is a disorder which occurs in the children, or it occurs in the infant. And this order is due to the less secretion of thyroid hormone. ठीक आहे. हे वाक्याला मार्क असतो, लक्षात घ्या की क्रेटिनिझम ही एक डिसऑर्डर आहे. ही इन्फंट मध्ये, लहान मुलांच्या मध्ये सापडणारी डिसऑर्डर आहे. आणि ही कशामुळे होते तर दॅट इज बिकॉज ऑफ हायपोथायरॉइडिझम और लेस सिक्रेशन ऑफ थायरॉइड हार्मोन. नाउ द सिम्पटम्स ऑफ दॅट डिसऑर्डर्स आर सिम्पटम्स. लक्षात घ्या सिम्पटम्स, लक्षणं काय काय असतात. रिड्यूस्ड BMR. फर्स्ट इज द रिड्यूस्ड BMR. देन सेकंड लो ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन कमी होतं.
बरोबर लक्षात घ्या, पुढचं कळेल तुम्हाला. देन शॉर्ट स्टेचर्ड because no development of skeleton, so they become short statured. Then mentally retarded एक एक आपण नंतर एक्सप्लेन करू. मेंटली रिटार्डेड, ड्राय स्किन, थिक टंग. आणखी पहा खूप आहेत. प्रोलॉन्ग निओनेटल जॉन्डिस, Next, lethargy and constipation. Then delayed puberty. Next, physical growth stunted. खूप वेळेला तुम्हाला असं विचारलं जातं, राईट नोट ऑन क्रेटिनिझम. मग तिथे तुमच्याकडून हे अपेक्षित असतं की हे कोणामध्ये होते, कशामुळे होते आणि त्याची लक्षणं काय आहेत. मग तिथे पहिलं वाक्य असं अपेक्षित असतं की क्रेटिनिझम इज अ डिसऑर्डर ऑकर इन द चिल्ड्रन ऑर इन्फंट्स ड्यू टू द लेस सिक्रीशन ऑफ थायरॉइड हार्मोन और ड्यू टू द हायपोथायरॉइडिझम. ठीक. मग आता काय काय लक्षणं आहेत पहा. थायरॉक्सिन हार्मोनची सगळी फंक्शन्स तुम्ही शिकलेला आहात. मग लेस सिक्रीशन आहे म्हटल्यानंतर ही सगळी फंक्शन कशी असणार आहे, लेस होणार आहे. मग पहा, द बेसल मेटाबॉलिक रेट इट बिकम रिड्युस्ड, बीएमआर कमी होतो. सो देयर इज अ लो ऑक्सिडेशन कमी केलं जातं, एनर्जी प्रोडक्शन कमी केलं जातं. शॉर्ट स्टेचर्ड या शब्दाचा अर्थ काय की त्याच्या स्केलेटनची प्रॉपर डेव्हलपमेंट होत नाही, त्यामुळे ते उंचीला कमी राहतात, बुटके राहतात. त्याचं स्टेचर जे आहे, फिगर जे ते कशी राहते, शॉर्ट राहते, त्याला शॉर्ट स्टेचर्ड म्हणतात. थायरॉक्सिन पुरेसं नसल्यामुळे मेंटल डेव्हलपमेंट, ब्रेनची डेव्हलपमेंट सुद्धा त्याच्या प्रॉपर होत नाही, म्हणून ते लोक कसे असतात, मेंटली रिटार्डेड असतात. मेंटल डेव्हलपमेंट प्रॉपरली झालेली नसते. त्यांची स्किन जर तुम्ही बघितली तर ती अतिशय ड्राय स्किन असते, कोरडी असते. आणि टंग जर बघितली तर ती टंग कशी असते, आपल्याशी कम्पेअर केली असता ती थिक असते. सो ड्राय स्किन अँड थिक टंग. देन प्रोलॉन्ग निओनेटल जॉन्डिस, बाय बर्थच त्यांना जॉन्डिस झालेली असते, म्हणजे कावीळ ह्या मुलांना जन्मताच झालेली असते. लिथर्जी अँड कॉन्स्टिपेशन, लिथर्जिक असतात, आळशी वगैरे लोक खूप असतात. आणि कॉन्स्टिपेशन म्हणजे रेग्युलर बोवेल हॅबिट जी असते, तर ती रेग्युलर बोवेल हॅबिट त्यांच्यामध्ये व्यवस्थित नसते, त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो. डिलेड प्युबर्टी, ह्या लोकांच्या मध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची पण डेव्हलपमेंट प्रॉपर होत नसल्यामुळं त्यांच्यामध्ये जी प्युबर्टी किंवा मॅच्युरिटी जी येते, ही मॅच्युरिटी कशी असते, उशिरा आलेली असते, उशिरा येते. आणि फिजिकल ग्रोथ इज स्टंटेड, त्यांची फिजिकल ग्रोथ होत नाही. म्हणजे लक्षात घ्या की जर लेस सिक्रेशन झालं तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात. प्रॉपर डेव्हलपमेंट होत नाही, म्हणजेच फिजिकल ग्रोथ नाही, मेंटल ग्रोथ नाही, प्युबर्टी लवकर येणार नाही. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये बेसल मेटाबॉलिक रेट कमी असतो, ऑक्सिडेशन कमी असेल, ते आकाराने पण कशी असतील, बुटकी असतील. नंतर स्किन ड्राय असेल, टंग त्यांची थिक असते. नंतर बायबर्थ त्यांच्यामध्ये काय असतं, तर जॉन्डिस असतं, आळशी माणसंही असतात आणि ह्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो. मग ह्यापैकी कुठलीही 2-4 लक्षणं किंवा सिम्पटम्स तुम्ही त्यांना सांगू शकता. आणि समजा अशी व्यक्ती जर आली
तर हिला ट्रीटमेंट कशी देतात? तर दॅट पर्सन और दॅट चिल्ड्रन्स और दॅट इन्फंट्स दे आर ट्रीटेड बाय ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ थायरॉइड हार्मोन. कशाची कमतरता आहे? थायरॉइड हार्मोनची कमतरता आहे. म्हणून अशा व्यक्तींना काय केलं जातं? थायरॉइड हार्मोन हे दिलं जातं. ठीक आहे, दॅट इज अबाउट द क्रेटिनिझम. आता हेच लेस सिक्रिशन जर मोठ्या माणसांच्या मध्ये झालं तर मोठ्या माणसांच्या मध्ये जी डिसऑर्डर तयार होते त्या डिसऑर्डरला म्हणतात मिक्झोइडिमा. त्याला काय म्हणायचं? मिक्झोइडिमा. सो मिक्झोइडिमा is a disorder which is occur in the adult due to the less secretion of thyroid hormone. पहा, due to the deficiency of thyroid hormone, a disorder occur in the adult. That disorder is known as a myxoedema. लक्षात घ्या, ह्याच्यावरती पण नोट विचारतात, राईट? नोट ऑन मिक्झोइडिमा किंवा एमसीक्यू असतो. मग तिथं पुन्हा पहिलं वाक्य तेच टाकायचं. ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ थायरॉक्सिन हार्मोन इन केस ऑफ अडल्ट अ डिसऑर्डर ऑकर अँड दॅट डिसऑर्डर इज नोन ॲज अ मिक्झोइडिमा. आता मिक्झोइडिमा होतो म्हणजे अडल्ट व्यक्ती आहे. आता तिची तर काय वाढ वगैरे झालेली असते, ती वाढ काही कमी होणार नाही, पण तिच्यामध्ये पण खूप सारे परिणाम दिसायला सुरुवात होतात, खूप सारी लक्षणं दिसायला सुरुवात होतात. ती कुठली कुठली आहेत पहा. सो द सिम्पटम्स आर thickening and puffiness of skin. Thickening and puffiness of skin. स्किन जी आहे ती कशी होते? थिक आणि पफी होते. सबक्युटॅनियस टिश्यू डिपॉझिशन. सेकंड, सबक्युटॅनियस tissue deposition, especially in the face and extremities. Especially in the face and extremities. हा शब्द दिसतोय का बघा? हा शब्द आहे थायरॉइडेक्टॉमी. मी खाली लिहिते, एखाद्या तुम्हाला दिसत नसेल तर. Subcutaneous tissue deposition, especially in the face and extremities. Then patient lack alertness, intelligence. Patient lack alertness, intelligence. ठीक आहे, पुढचा भाग. स्लो हार्ट रेट, स्लो बीपी किंवा लो म्हणा. लो हार्ट रेट and low BP. Always feeling cold. Always feeling cold, then low body temperature and retarded sexual development. Low body temperature, retarded sexual development. आता काय काय होतं ह्याच्यामध्ये? तर अडल्ट मध्ये जर हायपोसिक्रेशन झालं थायरॉक्सिन हार्मोनचं, तर जी डिसऑर्डर तयार होते त्या डिसऑर्डरला आपण म्हणतो मिक्झोइडिमा. मोठ्या माणसांच्या मध्ये
हे घडल्यानंतर काय होतं तर थिकनिंग अँड पफीनेस ऑफ स्किन. त्याची स्किन जी असते ती जाड होते आणि पफी होते. पफी होते ह्या शब्दाचा अर्थ काय, मऊ आणि फुगीर बनते, सोलन होते, सुचते, त्याला म्हणतात पफीनेस. Subcutaneous tissue deposition, especially in the face region and extremities, especially lower extremities of bone. Subcutaneous म्हणजे सब म्हणजे बिलो, क्युटॅनियस म्हणजे स्किन. स्किनच्या खाली टिश्यू डिपॉझिट व्हायला सुरुवात होते आणि स्पेशली कुठल्या म्हटलं मी, फेस मधल्या म्हणजे चेहऱ्याची जी स्किन आहे त्या. आणि एक्स्ट्रीमिटीज म्हणजे काय, स्पेशली लोअर एक्स्ट्रीमिटी, अशी खालची जी बाजू असते की बोन्स आहेत, ह्या बोनची खालची बाजू त्याला आपण एंड्स, त्याला आपण एक्स्ट्रीमिटीज म्हणतो. तर चेहऱ्याच्या आणि बोनची जे एक्स्ट्रीमिटीज आहेत हातापायाच्या, त्याच्या स्किनच्या खाली टिश्यू डिपॉझिट व्हायला सुरुवात होतं, म्हणून तो पफी दिसतो माणूस. लॅक ऑफ अलर्टनेस, त्याची चपळता जी असते, अलर्टनेस जो असतो तो कमी होतो. आणि तसंच लॉस ऑफ मेमरी सुद्धा असतं त्यांच्यामध्ये. त्याचा जो इंटेलिजन्स असतो, हा इंटेलिजन्स काय व्हायला लागतो, कमी व्हायला लागतो. लो हार्ट रेट अँड ब्लड प्रेशर, त्याचा हार्ट रेट सुद्धा कमी होतं, ब्लड प्रेशर सुद्धा कमी होतं. ऑलवेज फिलिंग कोल्ड, त्याला नेहमी थंड वाटायला लागतं. लो बॉडी टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर पण त्याचं कमी होतं. रिटार्डेड सेक्शुअल डेव्हलपमेंट, आणि फायनली त्याची सेक्शुअल डेव्हलपमेंट सुद्धा रिटार्ड होते म्हणजे कमी होते. म्हणजे ह्याच्यात तुम्ही विचार जर नीट केला तर तुमच्या एक लक्षात आलं असेल, थायरॉक्सिन हार्मोनची जी काही आपण फंक्शन शिकलो नॉर्मल ह्याच्यामध्ये, ती हायपोथायरॉइडिझम मध्ये सगळी कमी कमी होत आहेत बघा. बॉडी टेम्परेचर कमी होणं, हार्ट रेट कमी होणं, BMR कमी होणं, हे कशा, हायपोमध्ये. आणि हायपरमध्ये हे सगळं काय होतंय, वाढतंय. BMR वाढतो, हार्ट रेट वाढतो, ब्लड प्रेशर वाढतंय, टेम्परेचर वाढतंय, येतं लक्षात. फक्त इथं एकच अपोजिट कॅरेक्टर आहे ते लक्षात ठेवा. जर हायपर सिक्रिशन मध्ये सगळं वाढत असेल तर वेट हे मात्र कमी होतंय, लक्षात ठेवायचं. हायपर मध्ये सगळं वाढतं पण वेट मात्र काय होतं, कमी होतं. आणि जे हायपो आहे ह्याच्यामध्ये सगळं कमी होतं पण वजन मात्र काय होतं, वाढतं. मग तुम्ही इथं लिहू शकता इन्क्रीज इन द बॉडी वेट. नको असेल तर नका लिहू, पाहिजे असेल तर लिहून ठेवा. पहा, सेक्शुअल डेव्हलपमेंट जी होत असते ती सेक्शुअल डेव्हलपमेंट सुद्धा त्याची काय होते, रिटार्ड होते. येते लक्षात. तर सोपी सोपी अशी त्याची सिम्पटम्स आहेत, ही सोपी सोपी सिम्पटम्स तुम्ही लर्न करून ठेवा. ठीक आहे, ही झाली हायपोसिक्रिशन किंवा हायपोथायरॉइडिझमची डिसऑर्डर. आता आपल्याला एक वेगळी डिसऑर्डर ह्या थायरॉइड ग्लँडची शिकायची, तिसरी डिसऑर्डर की ज्याला आपण म्हणतो सिंपल ग्वायटर. सो द नेक्स्ट डिसऑर्डर इज अ सिंपल ग्वायटर. सगळ्यांच्या तुमच्या ओळखीची डिसऑर्डर आहे ही, सिंपल ग्वायटर. सिंपल ग्वायटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ही जी डिसऑर्डर आहे, दिस डिसऑर्डर ऑकर ड्यू टू द आयोडीन डिफिशियन्सी. ही हायपोसिक्रिशन किंवा हायपर सिक्रिशन मुळे होणारी डिसऑर्डर नाही, हे पहिले क्लिअर करा. ही डिसऑर्डर कशामुळे होती, आयोडीनची कमतरता आहे बॉडीमध्ये. आयोडीन कमी पडलं तर जी डिसऑर्डर तयार होते तिला म्हणतात सिंपल ग्वायटर. तुम्ही म्हणाल आयोडीन कशाला लागतं, तर तुम्हाला आता हे माहित झालंय की थायरॉक्सिन हार्मोन सिक्रेट करण्यासाठी थायरॉइड ग्लँडला आयोडीन हे लागतं. आणि आयोडीन आपण आपल्या रोजच्या डेली डाएट मधून, पाण्यामधून, जेवणामधून मिळवत असतो. मग ज्या व्यक्तींच्या डाएट मधून आयोडीनची डेफिशियन्सी असते अशा व्यक्तींच्या मध्ये ही डिसऑर्डर आपल्याला दिसते. मग ह्याच्याबद्दल तुम्हाला हेही माहित असेल की समाजामध्ये आपण अशी माणसं बघतो की त्याच्या इथली ही जी ग्लँड असते ती अशी मोठी झालेली असते, त्याला म्हणतात सिंपल ग्वायटर. सो दिस डिसऑर्डर इज कॉज्ड ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ आयोडीन. Iodine is required for the synthesis of thyroxine hormone.
Iodine deficiency causes the enlargement of thyroid gland, and so that gland become larger, and that is known as a simple goiter. बघा लक्षात येते का? This disorder is occurred due to the iodine deficiency. Iodine is required for the synthesis of thyroxine hormone. For the synthesis of thyroxine hormone, and this iodine deficiency, it causes enlargement of thyroid gland. So that form a goiter, so it become larger, that gland become larger to absorb the maximum iodine, and that is nothing but the simple goiter. त्यालाच आपण काय म्हणतो? सिंपल goiter म्हणतो. And such a disorder, it is occur in the hilly regions people. हिली रिजन मध्ये राहणारे जे लोक आहेत, त्या हिली रिजन मध्ये राहणाऱ्या लोकांच्या मध्ये ही आपल्याला दिसते, अवघड काहीही नाही. सिंपल गोइटर म्हणजे इथं मोठं असं दिसतं बघा का, थायरॉइड ग्लँड झालेली. का होते मोठी? तर त्या व्यक्तीच्या जेवणामध्ये आयोडीनची कमतरता आहे, म्हणून त्याच्या बॉडीमध्ये थायरॉक्सिन हार्मोन प्रॉपर सिक्रेट होत नाही. मग जास्तीत जास्त आयोडीन ऍब्झॉर्ब करण्यासाठी ही ग्लँड आकाराने मोठी होते. आणि आयोडीन कशासाठी लागतं? तर आयोडीन थायरॉक्सिनच्या सिंथेसिससाठी लागतं. मग ही हिली रिजन मधल्या लोकांच्या मध्ये का दिसते? मोस्टली मी तुम्हाला सांगितलं की हिली रिजनच्या लोकांच्या मध्ये ही आपल्याला दिसते. तर हिली रिजनच्याच लोकांमध्ये का दिसते हेही माहित असू द्या की हिली रिजन मध्ये राहणारे जे लोक असतात, त्या रिजन मध्ये जी सॉइल आहे, त्या सॉइल मध्ये आयोडीनचं कंटेंट कसं असतं? कमी असतं. त्यामुळं त्या लोकांच्या मध्ये ही आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसते. आणि मग हिला ट्रीटमेंट काय देतात? तर यूज आयोडाइज साल्ट इन द डाएट. मग तुम्ही टीव्हीवरती ऍड बघता सगळेजण की जेवणामध्ये आयोडाइज साल्ट खा म्हणून सांगतात की नाही. मग हे आयोडाइज साल्ट जर आपण खाल्लं तर आपल्याला आयोडीन मिळेल, आणि आयोडीन जर मिळालं तर आपली ग्लँड अशी आकाराने मोठी होणार नाही. दॅट इज अबाउट द सिंपल गोइटर. ठीक आहे, हे झालं डिसऑर्डर बद्दल. आता हे सगळं जे काय आतापर्यंत आपण बोललो, हे कशाबद्दल बोललो? तर थायरॉक्सिन हार्मोन बद्दल आपण हे बोलत होतो. थायरॉक्सिनची कमी जास्त प्रमाणात झालं तर हायपोथायरॉइडिझम होतं, आयोडीन कमी पडलं तर सिंपल गोइटर होतो, वगैरे वगैरे. पण ह्याच्या बरोबरच आपली थायरॉइड ग्लँड आणखीन एक हार्मोन सिक्रेट करते, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि त्या हार्मोनचं नाव आहे कॅल्सिटोनिन. So the next hormone is the calcitonin. पहा, आपल्याला हे माहित झालंय की थायरॉइड ग्लँड मध्ये सी सेल्स असतात किंवा क्लिअर सेल्स असतात, ज्याला आपण पॅराफॉलिक्युलर सेल असं म्हणतो. आणि ह्या पॅराफॉलिक्युलर सेल जे हार्मोन सिक्रेट करतात, त्या हार्मोनचं नाव काय आहे? तर कॅल्सिटोनिन आहे. मग हे कॅल्सिटोनिन काय काम करतात आपल्याला पाहिजे. सो फर्स्ट ऑफ ऑल, that calcitonin is secreted by the C cells, and secreted from the C cells or by the parafollicular cell. Now, this hormone regulates, what is the function? It regulates calcium and phosphorus level ऑफ ब्लड. आपलं जे काही ब्लड आहे, ह्या ब्लड मधली कॅल्शियम लेवल आणि फॉस्फरस लेवल मेंटेन करायचं काम, रेग्युलेट करायचं काम हे कॅल्सिटोनिन नावाचं हार्मोन सिक्रेट करत असतं. दॅट कॅल्सिटोनिन इज सिक्रेटेड व्हेन द कॅल्शियम राइजेस इन द ब्लड. दॅट मीन्स व्हेन देर इज अ राइज इन or increase in calcium level
calcium level of blood stimulates the secretion of calcitonin. ब्लड मध्ये नॉर्मल कॅल्शियम लेवल आहे. कॅल्शियम ब्लडला कशासाठी लागतं तर तुम्हाला माहिती, ब्लड क्लॉटिंग साठी लागतं. कॅल्शियमची लेवल ब्लड मधली जर वाढली, रेग्युलर आहे त्याच्यापेक्षा वाढली, तर काय होतं, हा थायरॉइड ग्लॅंडच्या सी सेल कडून कॅल्सिटोनिन नावाचा हार्मोन सिक्रेट करतं. आता कॅल्सिटोनिनला काय काम करायचंय, ब्लड मध्ये वाढलेली कॅल्शियम लेवल त्याला काय करायची आहे, कमी करायची आहे. मग ते काय करतं, इट लोअर्स द कॅल्शियम लेवल ऑफ ब्लड. दॅट कॅल्सिटोनिन लोअर्स कॅल्शियम लेवल ऑफ ब्लड. कशा पद्धतीनं करतं पहा. That lowers the calcium and phosphorus level in the plasma or blood by decreasing their release from the bone. एक, by decreasing their release from bone. And by increasing the uptake of calcium and phosphorus, by increasing uptake of calcium and phosphorus by blood, by bone, sorry. लक्ष द्या, साधं समजून घ्या म्हणजे लक्षात येईल. कॅल्सिटोनिन हे थायरॉइड ग्लॅंडच्या पॅराफॉलिक्युलर सेल किंवा सी सेल सिक्रेट करतात. कॅल्सिटोनिन काय काम करतं तर आपल्या ब्लड मधली, आपल्या प्लाझ्मा मधली कॅल्शियम आणि फॉस्फरस लेवल ते मेंटेन करतं. मग मेंटेन करतं म्हणजे when there is a increase in the calcium level in the blood, समजा आपल्या ब्लड मधली कॅल्शियम लेवल जर वाढली तर वाढलेली कॅल्शियम लेवल कमी करण्यासाठी कॅल्सिटोनिन सिक्रेट होतो. म्हणजे कॅल्सिटोनिन काय काम करणार आहे, इट लोअर्स द कॅल्शियम लेवल अँड फॉस्फरस लेवल ऑफ आवर ब्लड. कशा पद्धतीनं कमी करतं हे लक्षात घ्या. दोन पद्धतीनं ते कमी करतं. फर्स्ट ऑफ ऑल, इट डिक्रीज देअर रिलीज फ्रॉम बोन. बोनला सांगतं की तू तुझ्यापासून कॅल्शियम आणि फॉस्फरस वेगळा करून ब्लडला देऊ नको. मीन्स इट डिक्रीजेस द रिलीज ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस फ्रॉम बोन. म्हणजे बोन पासून जे काही कॅल्शियम आपल्या ब्लडला येत असतं ते थांबवतं. आणि दुसरी गोष्ट बोनला काय सांगतं की तू जास्त कॅल्शियम ऍब्सॉर्ब कर, तू रिलीज करू नको, कारण ब्लड मध्ये ऑलरेडी कॅल्शियम लेवल वाढली आहे. मीन्स इट decreases their release from the bone and also stimulate our bone for reabsorption of maximum calcium. आणि मग बोन काय करतात, कॅल्शियम आणि फॉस्फरसचा रिलीज करत नाही, उलट कॅल्शियम आणि फॉस्फरसचा अपटेक वाढवून स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवतात. अशा पद्धतीनं हे कॅल्सिटोनिन काय काम करतं तर ब्लड मध्ये जी काही कॅल्शियम आणि फॉस्फरस लेवल वाढलेली आहे ह्याला कमी करायचं काम ते करतं. लक्षात आलं, दॅट इज अबाउट द कॅल्सिटोनिन. आणि इथं थायरॉइड ग्लॅंड कंप्लीट तुम्हाला शिकवून संपलेली आहे. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर अजून एक ग्लॅंड आपली मध्ये शिकायची राहिली आहे बघा. ती छोटीशी ग्लॅंड आहे, ती ह्याला जोडून आपण घेऊ आणि शिकू. आता पुढची ग्लॅंड आपल्याला सुरू करायची आहे, तिला म्हणतात पिनियल बॉडी. So the next endocrine gland is the pineal body. पहा, पुढची एंडोक्राइन ग्लॅंड आपल्याला शिकायची. तिच्या एंडोक्राइन ग्लॅंडचं नाव काय आहे, पिनियल बॉडी. पहा, आता पिनियल बॉडी बद्दल तुम्हाला ब्रेन शिकवताना खूप काही सांगितलेलं आहे, पण तरी सुद्धा जाता जाता आपण शिकत जाऊ की that pineal body is attached to the roof of diencephalon.
or epithalamus and located between two cerebral hemispheres. बा लोकेशन पुस्तकात काय सांगितलंय की डायन्सेफेलॉनच्या रूफला हे अटॅच आहे, इपिथॅलॅमसच्या रूफला अटॅच आहे आणि सेरेब्रल हेमिस्फिअरच्या दोन्ही लोबमध्ये ती प्रेझेंट आहे. कारण फोरब्रेन तुम्हाला शिकवताना मी सांगितलं ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रल हेमिस्फिअर आणि डायन्सेफेलॉन, बरोबर आहे. मग पहा डायन्सेफेलॉनची नेहमी डायग्राम आपण अशी काढतो, बरोबर. हा हायपोथॅलॅमस झाला, हा काय आहे इपिथॅलॅमस. ह्या इपिथॅलॅमसला ज्या रूफला अटॅच असणारी ही जी ग्लँड आहे ह्या ग्लँडला म्हटलं जातं पिनियल बॉडी. दॅट इज नोन ॲज अ पिनियल बॉडी, बरोबर आहे. सो द लोकेशन इज attached to roof of diencephalon or roof of epithalamus. ह्याला तुम्ही इपिथॅलॅमस म्हणता ना, काही म्हणा, इपिथॅलॅमसच्या रूफला म्हणा किंवा डायन्सेफेलॉनच्या रूफला म्हणा, in between the two lobes of cerebral hemisphere. cerebral hemisphereच्या लोबच्या मध्ये ती प्रेझेंट आहे. नाउ दिस ग्लँड, आता ही ग्लँड थोडी वेगळी आहे लक्षात घ्या. दिस ग्लँड इज सेन्सिटिव्ह टू बायोकेमिकल सिग्नल ऑफ लाईट. इट इज सेन्सिटिव्ह टू बायोकेमिकल सिग्नल ऑफ लाईट. हे लक्षात घ्या. म्हणजे ही जी ग्लँड आहे दॅट इज सेन्सिटिव्ह टू बायोकेमिकल सिग्नल्स ऑफ लाईट. म्हणजे काय तर ज्या वेळेला लाईट भरपूर असते त्या वेळेला लक्षात घ्या ही ग्लँड सेन्सिटिव्ह लाईटला असल्यामुळं तिचं जे काही सिक्रेशन आहे हार्मोनचं ते जास्त प्रमाणात, ज्या वेळेला लाईट भरपूर असतो त्यावेळेला ही जास्त सिक्रेशन करत नाही आणि ज्या वेळेला लाईट म्हणजे प्रकाश कमी असतो त्यावेळेला ती जास्त सिक्रेशन करते. दॅट मीन्स इट इज सेन्सिटिव्ह टू बायोकेमिकल सिग्नल ऑफ लाईट. त्याला ती लाईटला सेन्सिटिव्ह आहे. कशी आहे ते आपण हार्मोन शिकताना अजून बघू. इट सिक्रेट अ हार्मोन and name of that hormone is a melatonin or it is also known as a sleep hormone. It secretes a hormone and that hormone is known as a melatonin. That is also known as a sleep hormone. लक्षात घ्या. पिनियल बॉडी किंवा पिनियल ग्लँड हिचं जे सिक्रेशन आहे त्या सिक्रेशनला आपण मेलाटोनिन असं म्हणतो. त्या हार्मोनला आपण मेलाटोनिन असं म्हणतो आणि त्याच हार्मोनला आणखीन काय म्हटलं जातं तर त्याच हार्मोनला स्लीप हार्मोन असं म्हटलं जातं. तर हिला स्लीप हार्मोन का म्हणतात तर एक लक्षात घ्या, आपण जे काही झोपतो किंवा आपल्याला जे काही झोप लागते, प्रिय विषय आपला सगळ्यांचा झोप म्हणजे, तर ती ह्या मेलाटोनिनमुळे लक्षात घ्या. म्हणून तिला स्लीप बॉडी मधली स्लीप वेक सायकल जी आहे ती रेग्युलेट करणारा हे हार्मोन आहे. लक्षात घ्या. ठराविकच वेळेला तुम्हाला झोप लागते, नंतर लागत नाही, ह्याचे कारणच हे मेलाटोनिन आहे. स्लीप वेक हार्मोन किंवा स्लीप वेक सायकल ती रेग्युलेट करते म्हणून तिला स्लीप हार्मोन असंही म्हटलं जातं. आता आपल्याला पुढचा पॉइंट शिकायचा आहे तो आहे त्याची फंक्शन. सो द फंक्शन्स ऑफ मेलाटोनिन. आता हे मेलाटोनिन हार्मोनची फंक्शन काय आहे. सो दिस मेलाटोनिन is derived from tryptophan and play important role in regulation of biological clock. Means
It is derived from tryptophan and maintain biological clock. आपलं बायोलॉजिकल क्लॉक हे मेंटेन करतं. बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल 24 hours diurnal rhythm. 24 hours diurnal rhythm. 24 hour diurnal rhythm म्हणजे काय? तर बायोलॉजिकल क्लॉक मध्ये ठराविक वेळेला झोप लागणं, ठराविक वेळेला भूक लागणं, तहान लागणं, ब्लड प्रेशर रेग्युलेट होणं, मेटाबॉलिझम व्यवस्थित होणं, हार्टबीट रेग्युलेट होणं, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत तर त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला म्हटलं जातं बायोलॉजिकल क्लॉक. बरोबर आहे. मग हे बायोलॉजिकल क्लॉक कोण मेंटेन करतं? तर हे मेलाटोनिन नावाचं हार्मोन काय करतं? तर त्याला मेंटेन करतं. म्हणजे ट्रिप्टोफॅन पासून ते डिराइव्ह केलं जातं. बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन करतं आणि त्याचं एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात दिलंय. दॅट इज 24 hours डायर्नल रिदम मेंटेन करणारं हे हार्मोन. इट मेंटेन द 24 hours डायर्नल रिदम ऑफ अवर बॉडी. इट ऑल्सो मेंटेन द नॉर्मल रिदम ऑफ स्लीप वेक सायकल. दूसरा फंक्शन, it also maintain the rhythm of sleep wake cycle. स्लीप वेक सायकल सुद्धा ते मेंटेन करतं. म्हणजे पहा की तुम्ही घड्याळात जरी नाही पाहिलं तरी तुम्हाला ठराविक वेळेला बरोबर झोप लागते. ठराविक वेळ जर समजा तुम्ही 5ला उठत असाल सकाळी तर 5 वाजता तुम्हाला कुठल्याही अलार्मची गरज लागत नाही. बरोबर त्या वेळेला तुम्हाला जाग येते. बरोबर आहे की नाही? तर अशी ही स्लीप वेक सायकल जी आहे की ज्याच्यामध्ये लक्षात घ्या 24 hours मध्ये साधारणतः आपण 16 तास वर्किंग आणि 8 तास जे आपलं झोपणं असतं ते कोण कंट्रोल करतं? तर हे हार्मोन कंट्रोल करतो, ज्याला आपण मेलाटोनिन असं म्हणतो. ठीक आहे. सो दॅट मेलाटोनिन कंट्रोल और मेंटेन द रिदम ऑफ स्लीप वेक सायकल. ठीक आहे. स्लीप वेक सायकल मेंटेन करणारं हे हार्मोन आहे. आणि पुढचा तुमच्या पुस्तकामध्ये त्याचं फंक्शन दिलंय. It also influences body temperature, metabolism and reproductive cycle. It also influences body temperature, then metabolism and reproductive cycle. फिमेल मध्ये जी काही रिप्रोडक्टिव्ह सायकल आहे ते हे रेग्युलेट करतं. त्याच्याबरोबर बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करतं आणि मेटाबॉलिझम सुद्धा बॉडीमधल्या ज्या चयापचय क्रिया आहेत त्या सुद्धा मेंटेन करायचं. कमी जास्त खर्च इन्फ्लुएन्स म्हणजे कमी जास्त करणे तर ते सुद्धा काम कुठला हार्मोन करतं? हे मेलाटोनिन नावाचं हार्मोन करतं. पहा मी परत एकदा सांगते. पिनियल बॉडी बद्दल आपण बोलतोय. पिनियल बॉडी कुठे प्रेझेंट असते? तर रूट ऑफ डायन्सेफॅलॉन किंवा इपिथॅलॅमसला प्रेझेंट आहे. सेरेब्रल हेमिस्फिअरच्या 2 लोबमध्ये प्रेझेंट असणारी अशी ही बॉडी आहे. ती सेन्सिटिव्ह आहे कशाला? बायोकेमिकल सिग्नल्स ऑफ लाईट. मग साधारण सांगते की लाईट म्हणजे पहा दिवसा लाईट भरपूर असतो आणि लाईट भरपूर असल्यामुळे मेलाटोनिन फारसं सिक्रेट होत नाही आणि मेलाटोनिन जर फारसं सिक्रेट नाही झालं तर आपल्याला झोप लागत नाही. आपल्याला लागते ते वेगळं. पण इथं एक लक्षात घ्या की ज्या वेळेला तुम्ही संध्याकाळच्या वेळेला डार्कनेस असतो, लाईट कमी असते, त्यावेळेला आपोआप ही ग्लँड मेलाटोनिन सिक्रेट करते आणि मग आपल्याला तिथं झोप लागते. किंवा झोपताना तुम्ही स्पेशली बघा दुपारी झोपायचं असेल तर तुम्ही डार्कनेस करता. डार्कनेस झाला की आपोआप मेलाटोनिन सिक्रेट होतं आणि मेलाटोनिन सिक्रेट झालं की आपल्याला झोप लागते. म्हणून मेलाटोनिनला स्लीप हार्मोन म्हणतात हे तुम्हाला माहिती
मेंटेन करतं आणि त्याच्याबरोबर 24 आवर डायर्नल रिदम हे ते कंट्रोल करतं. स्लीप ब्रेक सायकल बद्दल आत्ताच सांगितलं, त्याला ते मेंटेन करतं आणि इन्फ्लुएन्स द बॉडी टेम्परेचर, मेटाबॉलिझम आणि रिप्रोडक्टिव्ह सायकल. बॉडी टेम्परेचर इन्फ्लुएन्स करतं, कमी जास्त करतं, मेटाबॉलिझमवरती त्याचा कंट्रोल असतो आणि रिप्रोडक्टिव्ह सायकलवरती पण त्याचा कंट्रोल असतो. ठीक आहे, तर इथंपर्यंत आज आपण थायरॉइड ग्लँड पण कंप्लीट केली आणि फिमेल बॉडी पण कंप्लीट केली. नेक्स्ट लेक्चरला पुढच्या ग्लँडचा अभ्यास आपण करणार आहोत. ठीक आहे.